हॅलो, मी माझी सखी. मी आज कोलंबी बिर्याणी बनवणार आहे. कोलंबी मार्केटमधून घेऊन आलेली आहे. ही पाऊण किलो आहे, स्वच्छ धुतलेली आहे. त्यासाठी मी 2 टोमॅटो घेतले, कोथिंबीर घेतलेली 1 बाऊल आणि पाऊण किलोपेक्षा कमी 600 ग्रॅम. जरी पाऊण किलो कोलंबी असेल तरी मी त्याच्यासाठी 600 ग्रॅम बासमती राईस घेतलेला आहे आणि तो आता अर्धा तास मी पाण्यामध्ये भिजत ठेवलेला आहे. आता बिर्याणीसाठी मी काय करणार आहे, हा मी इन्स्टंट बिर्याणी प्रीमिक्स मसाला बनवते घरी आणि तो मार्केटमध्ये पण मी विकते. ह्याच्यामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचे मसाले, तेल, मीठ, पेस्ट काही टाकायची गरज नाही, कारण ह्याच्यामध्ये मी तळलेला कांदा, आलं लसूण पेस्ट, मीठ, मसाले जे काही बिर्याणीसाठी लागणारं आहे ते सर्व मी ह्याच्यामध्ये ॲड केलेले आहे. त्यामुळे तुम्ही फक्त हा इन्स्टंट बिर्याणी प्रीमिक्स मसाला घ्यायचा आणि तुम्ही व्हेज किंवा नॉनव्हेज कुठल्याही प्रकारची बिर्याणी बनवत असाल ना, तेव्हा फक्त ह्याच्यामध्ये मसाला मिक्स करायचं आहे. काही टाकायचं नाही आहे, फक्त हा मसाला टाकायचा आहे त्याच्यामध्ये. आणि ह्याचं प्रमाण पण कसं आहे, अर्धा किलोला 150 ग्रॅम त्या हिशोबाने प्रमाण टाकायचं आहे. हे मी पाऊण किलोसाठी प्रमाण टाकलेलं आहे. त्याच्यामध्येच मी आता हे 2 टोमॅटो चिरलेले आहेत ते टाकते आणि ही कोथिंबीर घेतलेली आहे. आता मला हे एवढंच आवडतं, तुम्ही दही पण टाकू शकता किंवा पुदिनाची पानं हे करू शकता, पण मला दही नाही आवडत. मी टोमॅटोमध्ये सहसा आणि कोथिंबीर हे टाकूनच बनवते. आणि हे सर्व मिक्स करून अर्धा तासासाठी ठेवून द्यायचं. छान असं सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. इन्स्टंट बिर्याणी प्रीमिक्स मसाल्याचं काय आहे, हे 2 ते 3 महिने बाहेर छान राहू शकतं, काही खराब होत नाही. आणि जेव्हा केव्हा आपल्याला अशी इच्छा होते ना बिर्याणी बनवायची, तेव्हा बाकीच्या प्रोसेस करायची काही गरज नाही. हा इन्स्टंट बिर्याणी प्रीमिक्स मसाला अवेलेबल असेल ना घरी आपल्या, तर अशी झटपट अर्धा तासामध्ये पण आपली ही रेसिपी तयार होते. अर्धा तास झालेला आहे. छान असं मॅरिनेट करून घेतलेलं आहे. कलर बघा किती सुंदर दिसतं आहे, मॅरिनेट केलेलं आहे ते. आणि इन्स्टंट बिर्याणी प्रीमिक्स मसाला म्हणजे बिर्याणीच करायला पाहिजे अशी काही गरज नाही. तुम्ही जर नुसतं हा मसाला लावून ठेवलात आणि फ्राय केलात आणि असं खाल्लात तरी चालेल. कोलंबी ती पण खूप टेस्टी लागते. म्हणजे तुम्हाला कुठं वाटण मसाला करायची गरज नाही. इन्स्टंट बिर्याणी प्रीमिक्स मसाला असं घरामध्ये अवेलेबल असेल ना, कुठलीही रेसिपी आपली झटपट तयार होते. पाणी मी छान बॉईल करून घेतलं आहे राईससाठी आणि फक्त 7 मिनटं परफेक्ट टायमिंग लावून ठेवायचं आणि आपलं राईस शिजवून घ्यायचं. म्हणजे पूर्ण शिजवून घ्यायचं नाही 100%, फक्त 80% आपला राईस शिजला पाहिजे. आणि मग 7 मिनटांनी गॅस बंद करून आपण ते पूर्ण नितळून घ्यायचं चाळणीमध्ये राईस. पातेलं घेतलं आहे मी. पातेलं थोडं मोठंच घेतलेलं आहे, कारण मसाला मग छान लागतो आपल्या ह्याच्यामध्ये. मी जे मॅरिनेट करून ठेवलेले होते कोलंबी, ती पातेल्यामध्ये टाकून घेते. मी काही शिजवलेली नाही आहे, डायरेक्ट मी मॅरिनेट केलेलंच ठेवते ह्याच्यामध्ये टाकून. आणि ह्याच्यावरती मग मी जे राईस केलेलं आहे त्याचं लेयर देणार आहे. कोलंबीवर मी राईसचं थर लावून घेतलेलं आहे. आता मी डेकोरेशन करते. राईसवर मी छान असं तूप टाकून घेते. कलर घेतले मी, कलरने कलर आहे डेकोरेशन करते. येलो कलर नाही आहे माझ्याकडे आत्ता अवेलेबल, म्हणून मी आता थोडंसं रेड कलर यूज करते. तर थोडंच करते, कारण रेड कलर एवढा छान वाटत नाही बिर्याणीमध्ये. आणि हा ऑरेंज कलर आहे, तो मी ॲड करते. छान असं कलरने डेकोरेशन करून घेतलेलं आहे. कोथिंबीर पण मी टाकते सजावटीसाठी. तळलेला कांदा काही घरातमध्ये कोण खात नाही, सगळे काढून टाकतात, त्यामुळे मी टाकत नाही आहे. एरवी माझी ऑर्डर असेल तर मी व्यवस्थित डेकोरेशन करून देते मी. मग आता मी फक्त कोथिंबीरने डेकोरेशन केलं आहे. हे सगळं लेअर झाले लावून. आणि आता मी सिल्वर पेपरने वरती कवर करणार आहे आणि बरोबर तव्यावरती गॅसवर अर्धा तास मी ही मंद गॅसवर ठेवणार आहे. आणि अर्धा तासाने आपण आपली बिर्याणी बघूया. वर अर्धा तासाने गॅस बंद करायचं आणि गॅस बंद केल्यानंतर लगेच गरम गरम ती ओपन करायची नाही. अशीच अर्धा तास ती झाकण ठेवून द्यायची आणि अर्धा तासाने ती आपण ओपन करून खायची. मग ती एकदम छान असं मुरून जातं आणि टेस्टी पण लागतं. छान अशी बिर्याणी झालेली आहे. अर्धा तासाने थंड झाल्यानंतर आपण त्याचं झाकण काढलेलं आहे. बघूया आता कशी झाली बिर्याणी. दिसते खूप सुंदरच कोलंबी बिर्याणी. आहे ना, इन्स्टंट बिर्याणी प्रीमिक्स मसाला अवेलेबल असेल तर अशी एवढी सुंदर बिर्याणी घरी पण आपण छान बनवू शकतो.
Shame I don't have the necessary 4.6 million to buy one. Now this G-Class may look like एकदम परफेक्ट अशी झालेली आहे आपली. This one is actually a 6 litre twin turbo V12. It's a bit based on the